हॅलो फ्रेंड्स. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण सायन्सच्या ज्यामध्ये आपण बायोलॉजीचा सब्जेक्ट सुरू केला होता त्या सब्जेक्टमध्ये आपण सेल आणि त्याचं स्ट्रक्चर म्हणजे पेशी पेशी व पेशीची रचना पेशी व पेशीची रचना ह्या टॉपिक बद्दल बेसिक गोष्टी बघितल्या होत्या. म्हणजे सेल म्हणजे काय, सेल डिस्कवर कशी झाली, रॉबर्ट हुक, एम जे स्किल्डन यांच्या हे जे सायंटिस्ट आहेत यांच्याबद्दल आपण काय थोडक्यात इन्फॉर्मेशन बघितली. मायक्रोस्कोप कसा डेव्हलप झाला, व्हॉट इज मीन बाय सेल ऑर्गेनल्स and four main parts of the cell wall, plasma membrane, cytoplasm, cell organelles ह्या रिलेटेड आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पूर्णपणे काय एक बेसिक नॉलेज आपण सेल बद्दल घेतलं होतं. सो आपण तेच आता ह्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर त्याआधी जर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओज इतरांना सुद्धा शेअर करा. अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका, जेणेकरून जे जे नवीन नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला इमिडिएटली समजतील. तर आज जे आपण आहोत आपण त्याच्या पुढच्या भागाबद्दल लेक्चर घेणार आहोत. पुढच्या भागाबद्दल म्हणजे काय की मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की सेलचे सगळ्यात प्रमुख प्रकार दोन आहेत. सगळ्यात महत्वाचे कोणता, एक आहे प्लांट सेल आणि दुसरा आहे ॲनिमल सेल. प्लांट आणि ॲनिमल या दोन सेलचे मेन टाईप आहेत. मेन टाइप्स ऑफ सेल. पहिला आहे प्लांट सेल आणि दुसरं काय आहे ॲनिमल सेल. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, वनस्पती पेशी व प्राणी पेशी. वनस्पती पेशी, प्राणी पेशी, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. मग याच्यामध्ये सेल सिंगल सेल आहे की मल्टी सेल आहे त्याच्यावरून पण टाइप्स पडतात. प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक सेल्स, ते असे वेगवेगळे टाइप्स आहेत, ते नंतर बघू आपण. पण आधी काय की प्लांट सेल आणि ॲनिमल सेल म्हणजे नेमकं काय. प्लांट सेल या वनस्पतीच्या म्हणजे प्लांटच्या ट्रीजच्या सेल्स असतात, ॲनिमल ह्या ॲनिमलच्या सेल्स असतात. ॲनिमल हा जो वर्ड इथे यूज केला तो इन जनरल आहे, याच्यामध्ये सर्वच रेप्टाइल्स, बर्ड्स, सगळेच ह्युमन सगळेच आले याच्यामध्ये सर्वच आले. तर हे जे प्लांट अँड ॲनिमल सेल आहे याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचा डिफरन्स काय आहे, आणि जे आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये फोर मेन पार्ट्स ऑफ द सेल बघितले होते, थोडंसं इंट्रोडक्शन त्यांचं बघितलं होतं. आज ते आपण थोडं इन डिटेल बघणार आहोत. तर मग डायग्रामॅटिकली प्लांट सेल आणि ॲनिमल सेल कशी दिसते, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल कशी दिसते तर बघू. आता बघा, अशा पद्धतीने प्लांट सेलचं स्ट्रक्चर दिसतं. शेप ऑफ अ प्लांट सेल, शेप ऑफ अ ॲनिमल सेल. ही जी सेल आहे ही कोणत्या टाईपची सेल आहे, ॲनिमल सेल. हे त्याचा शेप आहे ॲनिमल सेल.
सेलचा काय आहे, हा शेप आहे ॲनिमल सेलचा. मग सगळ्यात महत्वाचं, सेलला सगळ्यात मेन पार्ट जो आहे तो आहे न्यूक्लियस. हा झाला त्याचा न्यूक्लियस. हा काय झाला, न्यूक्लियस. मग ॲनिमल सेलमध्ये छोटे छोटे व्हॅक्युअल्स असतात. हे जे आपण बघणार आहोत हे इन डिटेल ही बघणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण ॲनिमल आणि प्लांट सेल हे दिसतात कसे, यांचं स्ट्रक्चर कसं आहे, यांचा शेप कसा आहे, यामध्ये कोणकोणते सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात, आणि जे आपण 4 मेन पार्ट्स ऑफ द सेल हे बघितलं होतं ते इन डिटेलमध्ये बघणार आहोत. अजून हे कंटिन्युअसली चालू राहणार आहे. सो हा झाला त्याचा न्यूक्लियस. यालाच मी काय म्हणतो, न्यूक्लियस. न्यूक्लियस यालाच मी म्हणतो न्यूक्लियस. मग ह्या न्यूक्लियसच्या खाली, या न्यूक्लियसच्या खाली काय असतं, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता यांचं फंक्शन काय आहे, ज्यावेळेस आपण सेल ऑर्गेनेल्स हा टॉपिक बघू त्याच्यामध्ये सर्वच इन डिटेल बघणार आहोत आपण. आधी फक्त सेल आणि सेलमध्ये कोणकोणते ऑर्गेनेल्स प्रेझेंट आहे ते आपल्याला बघायचे आहे. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सेलमध्ये एक व्हॅक्युअल प्रेझेंट असतो, एम्प्टी स्पेस म्हणून आपण त्याला. ते सुद्धा काय काम करतो ते सुद्धा आपल्याला बघायचं. व्हॅक्युअल्स. काय, व्हॅक्युअल्स. ह्यामध्ये एक सेकंड आपण घालून घेऊ. ह्यामध्ये असा टाईपचा एक स्टोरेज हाऊस असतं. अशा टाईपचं एक काय असतं, स्टोरेज हाऊस असतं. इथं वरती पण असतं. हे प्रेझेंट असतं बऱ्याच ठिकाणी, पूर्ण सेलमध्ये प्रेझेंट असतं. याला काय म्हणतो आपण, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया त्याला काय म्हणतो आपण, मायटोकॉन्ड्रिया. काय म्हणतो त्याला, मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रिया सोबत एक इथे एक अजून एक असतं, एक असं एक प्रेझेंट असतं, बरोबर. हा जो झाला हा काय आहे, फ्री रायबोझोम्स. आणि हा जो आहे हा काय आहे, लायझोझोम्स. रायबोझोम्स आणि लायझोझोम्स. ह्या न्यूक्लियस वरती अजून एक प्रेझेंट असतात, याला म्हणतो गॉल्गी बॉडीज. गॉल्गी बॉडी काय म्हणतो, गॉल्गी बॉडीज. काय, गॉल्गी बॉडीज म्हणतो. मग अशा एक पद्धतीचं अजून एक स्ट्रक्चर असतं. ह्या सुद्धा गॉल्गी बॉडीज प्रेझेंट असतात. पूर्ण बॉडीमध्ये वेगवेगळे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतात. आणि हे जे लिक्विड स्ट्रक्चर असतं, हे जे लिक्विड स्ट्रक्चर प्रेझेंट असतं पूर्ण बॉडीमध्ये, त्याला काय म्हणतो, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, लिक्विड सबस्टन्स प्रेझेंट असतो, वॉटरी सबस्टन्स, त्याला म्हणतो सायटोप्लाझम. त्याला काय म्हणतो, सायटोप्लाझम. तर अशा पद्धतीने ॲनिमल सेलचा शेप असतो आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे काय सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात. व्हॅक्युअल्स खूप सारे असतात पण छोटे छोटे व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतात. काय असतात, छोटे छोटे व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतात. मग ह्याच्यामध्ये आपण एक प्लांट सेल बघणार आहोत. प्लांट सेल. आता प्लांट सेल ही सेलचं डायग्राम काढणं सोपं. प्लांट सेलला काय करायचं, एक सिंपल सांगतो तुम्हाला. एक जी मधली लाईन असते ना, मधली जी लाईन असते ती कंटिन्युअसली असते. इथे परत ब्रेक झाली
परत अशी थोडी ब्रेक होते, मग अशी ब्रेक करायची आणि इथं पण ब्रेक होते, बरोबर. हे झालं, हे झाले. तर मग इथं काय असतं, याला बघा सेल वॉल प्रेझेंट असते ना, तर तुम्हाला सेल वॉल सुद्धा काढायची आहे. काय सेल वॉल सुद्धा काढायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने. आपल्याला नेहमी वाटतं सेल खूप अवघड आहे काढणं, पण ऍक्च्युअल मध्ये तसं काहीच नाही. ऍक्च्युअल मध्ये तसं काहीच नसतं. सेल तिचा काढणं खूप सोपा होतो. आधी पूर्णपणे अशा पद्धतीने काय करायचं, तिचं एक स्ट्रक्चर तयार करून घ्यायचं. त्यानंतर हे झालं. आता हे पण सगळे काय केले मी जोडून घेतले. त्याच्यानंतर काय माहिती का, इथं जे आहे इथं काय होतंय, हा पण येतो, हा पण येतो, हा पण येतो. सेम इथं हे दोन हा मधला, सेम इथं तेच, हे दोन हा मधला, सेम इथं पण तेच, हे दोन हा मधला. सेल प्लांट सेलचं जे स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीने आहे. तर तुम्ही काय, तर अशा पद्धतीने काय झालं, हे झालं प्लांट सेल काढून झाली. ही काय झाली, प्लांट सेल झाली. ही झाली प्लांट सेल. प्लांट सेल मध्ये ज्या पद्धतीने ॲनिमल सेल मध्ये छोटे छोटे व्हॅक्युल्स असतात, प्लांट सेल मध्ये त्याच पद्धतीचा एक काय असतो, मोठा व्हॅक्युल्स असतो. काय असतो, मोठा व्हॅक्युल्स असतो. मोठा व्हॅक्युल्स असतो. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आता बघा प्रत्येक सेल मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो, मग इथं सुद्धा न्यूक्लियस प्रेझेंट असतो. इथं सुद्धा काय असतो, हा तुमचा काय झाला, न्यूक्लियस झाला. हा त्याचा काय झाला, न्यूक्लियस झाला. हा काय झाला, त्याचा न्यूक्लियस. मग इथं इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, त्याच पद्धतीचं इथं सुद्धा काय आहे, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. ज्या पद्धतीने सेलच्या वर खाली इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, त्याच पद्धतीने इथं सुद्धा न्यूक्लियसच्या खाली इंडोप्लाझ्मिक, त्याच पद्धतीने न्यूक्लियसच्या वरती काय गॉल्गी बॉडीज, त्याच पद्धतीने इथं सुद्धा काय आहे, गॉल्गी बॉडीज. स्ट्रक्चर जे असतं सेलचं, प्लांट आणि ॲनिमल सेलचं जे कॉमन पार्ट आहे ते त्याच ठिकाणी असतील ज्या ठिकाणी सेलमध्ये असले पाहिजे. त्याच ठिकाणी असतील ज्या ठिकाणी काय असतील, सेलमध्ये असलेच पाहिजे. तुमचा हा फ्री रायबोझोम्स आहे, हा फ्री रायबोझोम सुद्धा इथं प्रेझेंट आहे. काय फ्री रायबोझोम सुद्धा काय आहे, इथं प्रेझेंट आहे. आणि ज्या पद्धतीने इथं इथं स्टोरेज हाऊस आहे, त्याच पद्धतीने इथं सुद्धा एनर्जी स्टोअर करावी लागते. त्याच पद्धतीचा काय आहे, मायटोकॉन्ड्रिया इथं प्रेझेंट आहे. मायटोकॉन्ड्रिया इथं प्रेझेंट आहे. आणि लक्षात ठेवा, ॲनिमल सेलमध्ये सायटोप्लाझम सगळीकडे पसरलेलं असतं, कारण की त्याचा जो व्हॅक्यूल असतो तो छोटा असतो. पण प्लांट सेलमध्ये हे फक्त कुठं असतं, कड्याकड्याला. का, कारण की त्याचं व्हॅक्यूल काय आहे, खूप मोठं आहे. म्हणजेच त्याचं व्हॅक्यूल मोठं असल्यामुळे, प्लांट सेलचं व्हॅक्यूल लार्ज असल्यामुळे, एकच व्हॅक्यूल असतं प्लांट सेलला आणि ते पण खूप मोठं असतं. त्यामुळे काय होतं की जे सायटोप्लाझम लिक्विड आहे ते लिक्विड काय आहे, असं आतमध्ये इथं ॲनिमल सेलमध्ये सगळीकडे आतमध्ये पसरलेलं असतं. पण इथं व्हॅक्यूल बिग असल्यामुळे काय आजूबाजूला सायटोप्लाझम प्रेझेंट असतं. आणि त्या सायटोप्लाझम मध्येच काय प्रेझेंट असतात, सेल ऑर्गेनेल्स. काय प्रेझेंट असतात, सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात. तर बघा हा जो लास्ट पार्ट आहे प्लांट सेलचा, तो कोणता आहे, सेल वॉल. कोणता आहे, सेल वॉल, जो ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट नाहीये. मग ॲनिमल सेलमध्ये हे जे असतं, हे काय असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यालाच आपण काय म्हणतो, सेल मेम्ब्रेन. हे सेल वॉलच्या आतलं जे आहे ते काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम काय आहे की जे पण इनर सेल ऑर्गेनेल्स आहे त्याला आउटर इनॉर्मेट पासून काय करायचं, सेपरेट ठेवायचं.
मग प्लांट सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, बट सेल वॉल इज अ नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर. सेल वॉल ही जिवंत नसते प्लांटची. प्लांटची जी सेल वॉल असते ती जिवंत नसते, नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर आहे. त्याचं काम फक्त काय आहे की ह्या पूर्ण सेलला काय करायचं, शेप द्यायचा, स्ट्रक्चर तयार करायचं आणि त्या सेलला प्रोटेक्ट करण्याचं काम हे सेल वॉलचं असतं. आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. पण ही काय झाली, ही ॲनिमल सेल झाली, म्हणजे प्राणी पेशी झाली आणि ही वनस्पती पेशी झाली. तर ह्या वनस्पती पेशीमध्ये बघा की ॲनिमल सेलमध्ये लायझोझोम्स प्रेझेंट आहे, पण प्लांट सेलमध्ये नाही. आणि प्लांट सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, पण ॲनिमल सेलमध्ये नाही. ॲनिमल सेलमध्ये नाही. अजून प्लांट सेलमध्ये काय प्रेझेंट असतं बघा, आता हे सुद्धा प्रेझेंट असतं. याला काय म्हणतो आपण, याला काय म्हणतो, क्लोरोप्लास्ट. वनस्पती अन्न बनवते, काय, फोटोसिंथेसिस, बिकॉज ऑफ दिस अँड प्लास्टिड्स. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. प्लास्टिड सुद्धा प्रेझेंट असतो, क्लोरोप्लास्ट असतो. क्लोरोप्लास्ट, झाडं हिरवी दिसतात. क्लोरोफिल, त्याचं कारण आहे झाडं हिरवी दिसण्याचं, फोटोसिंथेसिस, बरोबर. तर प्लांट सेलमध्ये असे बरेचसे क्लोरोप्लास्ट काय असतात, प्रेझेंट असतात. झाड तुम्हाला हिरवं का दिसतं, ग्रीन दिसतं, ग्रीनरी दिसते, त्याचं कारण क्लोरोप्लास्ट आहे. फोटोसिंथेसिस काय करतं, क्लोरोफिल. क्लोरोफिल जे पिगमेंट प्रेझेंट आहे त्याच्यामुळे तुमची झाडं काय असतात, हिरवी दिसतात. फोटोसिंथेसिस याच्यामुळे होतं, पानांमध्ये होतं ना फोटोसिंथेसिस. तर अशा पद्धतीने त्याचे काय आहे, हे ॲनिमल सेल प्राणी पेशी, प्लांट सेल वनस्पती पेशी आणि त्यांचे ऑर्गेनल्स, त्यांची संरचना, त्याचे भाग, मग लक्षात ठेवा न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस जर सोडला तर हे बाकीचे जे पण सेल ऑर्गेनल्स आहेत, हे सेल ऑर्गेनल्स तुम्हाला साध्या मायक्रोस्कोपने दिसणार नाही. यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागेल आणि त्याच मायक्रोस्कोपने तुम्ही हे सर्व सेल ऑर्गेनल्स बघू शकता. न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट जे आहे ते तुम्ही सिंपल मायक्रोस्कोपने बघू शकता, पण बाकीचे सेल ऑर्गेनल्स बघण्यासाठी तुम्हाला काय लागतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो. आता तेच आपण बघणार आहोत. पण ही झाली काय, ॲनिमल सेल आणि प्लांट सेलचं काय झालं, स्ट्रक्चर झालं. अशा पद्धतीने ॲनिमल आणि प्लांट सेल असते. बघा स्क्रीनवरती तुम्हाला इमेज दिसते बघा, हे जे मी काढून दिले ते पण, आणि स्क्रीनवरती एक तुम्हाला इमेज दाखवतो, एक ॲनिमल सेलची आणि एक प्लांट सेलची. बघा त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने दिलेलं आहे, त्या पद्धतीने मी काढून दिलेलं आहे. त्या पद्धतीने मी काढून का दिलं की तुम्हाला काय पाहिजे की कशा सेल काढायचं, आधी काय काढायचं, काय लक्षात ठेवायचं, हे आपल्याला समजलं की आपण काढू शकतो. मग ते मास्तराने आधी काढून दाखवायचं असतं, प्रोफेसरने आधी काढून दाखवायचं असतं कसं काढायचं, त्याशिवाय विद्यार्थ्यांना जमत नाही. मी तुम्हाला इमेज दाखवून दिली तर ते तुम्ही डोकं लावत बसणार, ही एवढी मोठी डायग्राम आहे कसं काय काढणार. मी काढून दाखवतो ना की काय, आधी रेक्टँगल टाईलचा एक शेप बनवायचा, त्यामध्ये मग न्यूक्लियस पासून सुरुवात करायची. न्यूक्लियसच्या खाली इंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं, वरती गॉल्गी बॉडीज असतं. प्लांट सेल काढताना आधी काय करायचा, षटकोन काढून घ्यायचा. तो काढून घेतल्यानंतर मग त्याच्या आजूबाजूला लाईन काढून मग ते काढायचं. डायग्राम बघून घाबरण्यासारखे काहीच नसतं. आठवण कशी ठेवायची तर ह्या पद्धतीने ठेवायचे असतात डायग्राम्स. काय ह्या पद्धतीने काय करायचं लक्षात ठेवायचे असतात. आणि ऑर्गेनल्स असतात, ऑर्गेनल्स प्रेझेंटच असतात ना. ॲनिमल सेलमध्ये लायझोझोम्स प्रेझेंट आहे, तसाच प्लांट सेलमध्ये सेल वॉल सुद्धा प्रेझेंट आहे, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, जे ॲनिमल सेलमध्ये नाही आहे. आपल्याला माहिती आहे क्लोरोप्लास्ट आपल्यामध्ये का प्रेझेंट नाही आहे, कारण की आपण नाही बनवत ना. आपण फोटोसिंथेसिस किंवा आपल्याला ग्रीन कलर नाही, आपल्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नाही आहे, पिगमेंट. सो कशाला
प्लांट सेलमध्ये लार्ज व्हॅक्युअल्स आहे, आपल्याकडे व्हॅक्युअल नाही ना, आपल्याकडे छोटे छोटे बारीक बारीक असतात, छोटे छोटे असतात. प्लांट सेलमध्ये मोठे एकच असतो पण मोठा असतो. एकच पण मोठा. इथे छोटे छोटे पण खूप सारे. म्हणून सायटोप्लाझम जे असतं ते सगळीकडे ॲनिमल सेलमध्ये पसरलेलं असतं. आणि इथं प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल मोठा असल्यामुळे काय, तो आजूबाजूला पसरलेला असतो त्या व्हॅक्युअल्सच्या, मध्यभागी नाही. म्हणून न्यूक्लियस सुद्धा खूप इकडे वन साइडला आहे त्या व्हॅक्युअल्समुळे प्लांट सेलमध्ये. इथे बघा डायरेक्ट सेंटरला न्यूक्लियस, सेंटरला. न्यूक्लियस म्हणजे काय की सगळं सेलच्या सर्व ऍक्टिव्हिटीज कोण कंट्रोल करतो, न्यूक्लियस कंट्रोल करतो. न्यूक्लियस म्हणजे मेन पार्ट, स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे तोच डिसिजन मेकिंग सिस्टीम. जशी आपल्याला कसं आहे की स्कूल कॉलेजेसमध्ये प्रिन्सिपल असतो, तो सर्व कंट्रोल करतो, त्याच पद्धतीने सेलमध्ये न्यूक्लियस हा असतो. न्यूक्लियस म्हणजे स्कूल कॉलेजचा प्रिन्सिपल की जो सर्व कंट्रोल करतो. स्टेटला सीएम असतो, चीफ मिनिस्टर, तो सर्व ऍक्टिव्हिटीज बघतो. त्याच पद्धतीने मग सेलमध्ये न्यूक्लियस हा काय असतो, त्याचा चीफ मिनिस्टर असतो. कंट्रीला पीएम असतो, प्राईम मिनिस्टर. मग सेलला न्यूक्लियस, न्यूक्लियस हा सेलचा काय असतो, प्राईम मिनिस्टर असतो. हे असं काहीतरी वेगवेगळ्या आयडियाज लावून लक्षात ठेवायचं, बरोबर. हे अशा पद्धतीने काय असतात, ॲनिमल आणि प्लांट सेलचं काय असतं, स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये असे सेल ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतात. ओके, बघून घ्यायचं एकदा, स्वतः काढून बघायचं, मग लक्षात ठेवायचं. त्याशिवाय येणार नाही, त्याशिवाय येणार नाही. तुम्ही स्वतः केलं तर येईल. सिरियसली घ्या, एज्युकेशन खूप सिरियस आहे, सिरियसली घेण्यासारखा टॉपिक आहे एज्युकेशन. सिरियसली घ्याल तर पुढे जाल, नाहीतर नाही. पहिल्यासारखं राहिलं नाही, जरी शिकलं नाही तरी कुठंतरी होऊन जाईल, आता नाही. आता ऍटलिस्ट छोटासा जरी जॉब, वर्करचा जॉब करण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं. तुमच्याकडे कसली तरी डिग्री पाहिजे वर्करचा जॉब करण्यासाठी. सिंपल थेरीमध्ये की एज्युकेशनला सध्या खूप जास्त इम्पॉर्टन्स आलेला आहे. मग जो एज्युकेशन करत नाही तो छोटे मोठे बिझनेस करतो. हा, काही बिझनेसमॅन एज्युकेशन केलं नाही, सक्सेस झाले, बिकॉज त्यांनी बिझनेस असा चूज केला की त्याच्यामध्ये त्यांना, आणि एक मुळात ती टेक्निक पण लागते, त्या गोष्टी पण लागतात. पण सध्या नाही, सध्या तुम्हाला कस्टमरला कन्व्हिन्स करण्यासाठी आधी तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड सुद्धा बघितलं जातं, तर कस्टमर कन्व्हिन्स होतो. त्यामुळे एज्युकेशन, बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे, बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने काय आहे त्याची सेलची, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांचं स्ट्रक्चर आणि त्यांच्या सेल ऑर्गॅनिल्स कुठं कुठं प्रेझेंट असतात ते. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण 4 मेन पार्ट्स ऑफ सेल शिकलो होतो. 4 मेन पार्ट्स ऑफ सेल. मेन पार्ट्स ऑफ सेल, त्याच्यामध्ये पहिलं बघितलं होतं सेल वॉल, दुसरं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याला आपण काय म्हणतो, सेल मेम्ब्रेन म्हणतो. सेल मेम्ब्रेन. तिसरं काय होतं, सायटोप्लाझम. आणि चौथं होतं सेल ऑर्गॅनेल्स. असे 4 मेन पार्ट्स बघितले होते आणि थोडं लिटल बिट इंट्रोडक्शन बघितलं होतं. तर आज आपण त्याला काय करणार आहोत, थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत की सेल वॉल म्हणजे नक्की काय करते, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम काय असतं, सायटोप्लाझम काय करतं आणि सेल ऑर्गॅनेल्स काय असतात, कोणकोणते सेल ऑर्गॅनेल्स आहेत आपल्या सेलमध्ये प्रेझेंट. जर आपल्याला आपलं बेसिकच माहीत नाही आहे तर पुढचं खूप अजून अवघड आहे, खूप अवघड आहे. कधी आपण आपल्याच बॉडीबद्दल शिकताना आपल्याला लाज वाटते, शिक बाया असं आपण नेहमी म्हणतो. बट आपल्याला आपलं बॉडीचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे.
बेसिक बेसिक गोष्टी माहीत असणं महत्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला कळतच नाही की आपली बॉडी वर्क कशी करते, काय करते, कोणत्या वेळेस कसं राहिलं पाहिजे, काय राहिलं पाहिजे. त्यामुळे या बेसिक बेसिक गोष्टी लाज वाटण्याची गोष्ट नाही. बऱ्याचदा मी बघतो की ज्यावेळेस पण 9th-10thला रिप्रोडक्शन हा चॅप्टर आहे, रिप्रोडक्शन हा चॅप्टर शिकताना सगळ्यांनाच लाज वाटते, मुलांनाही मुलींनाही लाज वाटते. लाज वाटण्यासारखं कारण काय आहे? म्हणजे आपल्याला आपली जडणघडणच तशी आहे. रिप्रोडक्शन हा आपल्या लाईफचा पार्ट आहे. विदाउट रिप्रोडक्शन आपण सर्वाइव्ह करू, पण पुढचं काय? सगळं संपलेलं असेल. मग ते शिकण्यासाठी मुलींना लाज का वाटायला पाहिजे? लाज वाटण्यासारखी गोष्टच नाही आहे. आपण आहोत ना, आपण मॉडर्न गोष्टी घेतल्यात, आपण मॉडर्न झालो असं म्हणतो, पण आपण मॉडर्न आहेत ना, आपण थिंकिंगने कमी झालोय. आपण फक्त ड्रेसिंग स्टाईलने जास्त मॉडर्न झालोय. मला असं वाटतं की आपण थिंकिंगने मॉडर्न झालं पाहिजे. थिंकिंगने मॉडर्न होणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला लाज वाटणार आहे. शिकताना काय लाज वाटायला पाहिजे? देअर ऑर्गन्स, देअर आर बॉडी ऑर्गन्स, त्याच्याबद्दल माहीत होताना एक गोष्ट असते की त्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्या शिकणं गरजेचं आहे. बट आपण लाजूनच पक्की होऊन जातो. शिकबाया म्हणूनच आपली लाईफ त्याच्यातच जाते. का लाजायचं? म्हणून मॉडर्न थिंकिंगने मॉडर्न होण्याचा प्रयत्न करा. सो आपण मेन पार्ट्स ऑफ सेल बघणार होतो. 4 पार्ट्स होते. त्याच्यातला पहिला पार्ट आहे सेल वॉल. आता मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की सेल वॉल कुठं प्रेझेंट असते? प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. म्हणजे फक्त वनस्पती पेशीमध्ये सेल वॉल, पेशी भिंत प्रेझेंट असते, उपलब्ध असते. कुठं? फक्त वनस्पती पेशीमध्ये. आणि हे जे आहे हे टफ कवरिंग आहे. टफ कवरिंग मेड अप ऑफ सेल्युलोज पासून बनलेलं हे टफ कवरिंग आहे. तुम्ही झाडाला कधी बघायला जा, त्याला वरती हात लावा, एकदम टफ लागतं. ते टफ कवरिंग जे आहे ते सेल्युलोजचं बनलेलं असतं. सेल्युलोजचं बनलेलं असतं. तिसरं आहे सेल वॉल जे असतं ते नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर आहे. म्हणजे जिवंत नाहीये, मेलेलं, डेड पार्ट ऑफ प्लांट सेलचा तो डेड पार्ट असतो. पण हा जो पार्ट असतो हा फ्री परमिएबल असतो. फ्री परमिएबल म्हणजे काय? की जे इन आउट असतो. म्हणजे आतमध्ये, झाडाच्या आतमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड येणं किंवा बाकीच्या गोष्टी येणं आणि बाकीच्या गोष्टी बाहेर सोडणं हे इझिली होतं या नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर मधून, सेल वॉल मधून. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? फ्रीली परमिएबल म्हणजे काय? ट्रान्सपोर्टेशन, इझी ट्रान्सपोर्टेशन, इन आउट, इझी ट्रान्सपोर्टेशन. आउटर इन्व्हायरमेंट आणि इनर इन्व्हायरमेंट मध्ये जे पण ट्रान्सपोर्टेशन होतं ते काय होतं? इझी होतं बिकॉज ऑफ सेल वॉल. म्हणून सेल वॉल काय असतं? नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर आहे, बट इट इज फ्री परमिएबल आहे. ते काय करतं? टू गिव्ह शेप, सपोर्ट and to protect the cell from outer environment पासून सेलला प्रोटेक्ट करण्याचं, सेलला सपोर्ट करण्याचं आणि सेलला शेप देण्याचं काम जे असतं ते कोण करतं? सेल वॉल करतं. हे 4 पॉइंट लक्षात ठेवायचे, खूप महत्वाचे आहे. लक्षात ठेवा, सेल आणि स्ट्रक्चर बायोलॉजीचा जो
टॉपिक आहे आपण स्टार्ट केलेला आहे. हा टॉपिक जो आहे हा तुम्ही 5th पासून स्टार्ट करता. तर एमपीएससी यूपीएससी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जिथं जनरल अवेअरनेस नावाचा सब्जेक्ट आहे त्या सर्व एक्झाम्स मध्ये ह्या गोष्टी विचारल्या जातात. छोट्या छोट्या पॉइंट वरती क्वेश्चन आलेला असतो. छोट्या छोट्या पॉइंट वरती क्वेश्चन आलेला असतो. लार्जेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी, लार्जेस्ट सेल ऑफ प्लांट बॉडी, सगळ्यात लॉंगेस्ट सेल कोणती, सगळ्यात लार्जेस्ट सेल कोणती, सेल वॉलचं टफ कव्हरिंग जी म्हणजे सेल वॉल जी असते ती कशापासून बनलेली असते, हे सर्व विच सेल ऑर्गॅनिल्स इज नॉट प्रेझेंट इन अ एनिमल सेल, ह्या टाइपचे क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये सुद्धा येतात. 5th to 12th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही हे शिकताच, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा एमपीएससी यूपीएससी ला सुद्धा हा सब्जेक्ट आहे. सायन्स ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये याच्यावरती क्वेश्चन्स येतात. तर हे काय झालं, सेल वॉल. पहिला पार्ट सेलचा सेल वॉल. दुसरा जो पार्ट आहे तो काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यालाच आपण काय म्हणतो, सेल मेम्ब्रेन. त्यालाच काय म्हणतो आपण, सेल मेम्ब्रेन. काय, सेल मेम्ब्रेन. हे जे आहे, हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन आहे, हे काय करतं, याची जी असते लेयर जी असते तुम्ही बघितली असेल, आपण बघितलं, थिन लेयर ऑफ मेम्ब्रेन, एकदम थिन असते, which separate inner cell from outer environment. outer environment पासून सेलच्या इनर पार्टला, इनर कंपोनंट्स म्हणू आपण, इनर कंपोनंट्स किंवा कंपोनंट्स म्हणतो, इनर सेल कंपोनंट्स फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट, त्याला सेपरेट करण्याचं जे काम आहे ती एक थीन लेयर करते. एकदम बारीक लेयर असते. ती बारीक लेयर जी असते ती काय करते, सेलचे इनर कंपोनंट्स आउटर एन्व्हायरमेंट पासून सेपरेट करण्याचं काम करते. काय करते, सेपरेट करण्याचं काम करते. मग ही कशाची बनलेली असते, मेडअप ऑफ डबल लेयर लिपोप्रोटीन मेम्ब्रेनच्या डबल लेयरने ही सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेली असतं. लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. Plasma membrane is made up of which membrane? Lipoprotein membrane. आणि कधी कधी आपण याला लुक लाईक्स, जी प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, सेल मेम्ब्रेन असते, ती काय लुक लाईक आईसबर्ग ऑफ प्रोटीनच्या आईसबर्ग सारखी दिसते. ऑफ अँड ओशियन ऑफ लिपिड्सचा जो समुद्र सागर महासागर आहे, लिपिड्सचा जो महासागर आहे, त्या सागरामध्ये ज्या आईसबर्ग उभे असतात. तुम्ही ओशियन मध्ये गेलात, एकदम थंड हवेच्या ठिकाणी तिथे आईसबर्ग उभे असतात. मग त्याच पद्धतीने त्याचं म्हणजे हे नामकरण केलेलं आहे, संबोधलं आहे या प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेनला, की हा प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन कसा दिसतो, की ज्या पद्धतीने ओशियन मध्ये आईसबर्ग दिसतात त्याच पद्धतीने सेल मध्ये जे लिपिड्स प्रेझेंट असतात त्या लिपिड्सच्या ओशियन मध्ये प्रोटीनचा आईसबर्ग दिसतो. त्या पद्धतीचा सेल मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतो.
ज्या पद्धती ओशियन मध्ये आईसबर्ग दिसतो त्याच पद्धतीने लिपिड्सच्या ओशियन मध्ये हा प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोटीनच्या आईसबर्ग सारखा दिसतो. सेल मध्ये त्याचं काय केलेलं आहे हे त्याला संबोधलं गेलेलं आहे. तसं आपलं टोपण नाव असतं ना, सोन्या मोन्या गोट्या, त्या पद्धतीचा प्लाझ्मा मेम्ब्रेनला ही काय दिलेली आहे, एक संबोधन केलेलं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन एक्सप्लेन केलं. उपमा, मराठीमध्ये उपमा अलंकार, उपमा दिलेली आहे. काय दिलेली आहे, उपमा दिलेली आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण, अशा पद्धतीने म्हणतो. तर ज्या पद्धतीने सेल वॉल काय आहे, सेल वॉल आहे फ्री परमिएबल लेयर आहे. पण प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सिलेक्टिव्ह परमिएबल. आता सिलेक्टिव्ह परमिएबल म्हणजे काय, सिलेक्टिव्ह परमिएबल म्हणजे काय, जे पण युजफुल मॉलिक्युल्स असतील, युजफुल मॉलिक्युल्स कोणकोणते आहेत, ऑक्सिजन, वॉटर, ऑक्सिजन, वॉटर, हे जे युजफुल मॉलिक्युल्स आहेत, सॉल्ट, हे जे युजफुल मॉलिक्युल्स आहेत यांना एंटर करू देणे, यांना काय करू देणे, एंटर करू देणे, एंटर इन सेल, सेल मध्ये येऊ शकतात, सेल मध्ये येऊ शकतात हे. पण लक्षात ठेवा, युजफुल प्रोडक्ट्स जे आहेत, युजफुल प्रोडक्ट जे आहेत ते बाहेर येऊ शकत नाही. डू नॉट कम आउट ऑफ सेल. सेलच्या बाहेर ते युजफुल प्रोडक्ट बाहेर पडू देत नाही हे सेल मेम्ब्रेन. पाहिजे ते घेत, पण माझ्याकडचं आहे ते मी देणार नाही. सेल मेम्ब्रेन, तुझ्याकडे असेल ते मला दे, ते माझ्या कामाचं आहे, माझ्याकडे असलेलं मी देणार नाही. पण जे मला कामाचं नाही, वेस्ट अँड एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स, काय प्रोडक्ट एक्सपेल आउट ऑफ सेल, सेलच्या बाहेर फेकून देतो. सेलच्या बाहेर CO2 युरिया सेलच्या बाहेर फेकून देतात. एक्सक्रिटरीची सिस्टीम आहे इनर, ती वेगळी. टॉयलेटला जातो, टॉयलेटच्या गोष्टी वेगळ्या. हे CO2 युरिया म्हणजे तुम्हाला घाम येतो, तुम्हाला घाम येतो, स्वेट, घाम येतं ना, त्याच्यामधून CO2 युरिया घामातून बाहेर पडतो. ते सुद्धा वेस्ट प्रोडक्ट असतं आपल्या बॉडीमधलं, वेस्टेज असतं, ते बाहेर पडलं पाहिजे, ते सुद्धा बाहेर पडलं पाहिजे. बाहेर फक्त सकाळीच नाही, सकाळी फक्त बाहेर टाकायचं नसतं. तुम्हाला घाम येतो, ते वेस्ट असतं तुमच्या बॉडीमधलं, वेस्ट, ते सुद्धा काय असतं, वेस्ट असतं. ते म्हणून सिलेक्टिव्ह म्हणजे फक्त जे गरजेचे नाही तेच बाहेर टाकायचे, जे मला युजफुल आहे ते नाही. म्हणून त्याला काय म्हणतो, सिलेक्टिव्ह परमिएबल. युजफुल मॉलिक्युल्स घ्यायचे, इनर एंटर करून घ्यायचे, युजफुल प्रोडक्ट बाहेर जाऊ द्यायचे नाही. पण वेस्ट एक्सक्रिटरी असतील ते बाहेर जाऊ द्यायचे, ते बाहेर जाऊ द्यायचे. म्हणून काय म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन काय, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन आहे. सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन आहे. सिलेक्टिव्ह पार्ट्स फक्त बाहेर टाकतात. म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हटलं, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. काय, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन.
सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेनला. Which membrane is called as, which of the following body part किंवा सेल पार्ट is called as iceberg or protein in the ocean of lipids? प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. असे क्वेश्चन्स येतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला. ओके. तर मेन पार्ट. थर्ड जो मेन पार्ट आहे तो काय आहे? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम हा जो सायटोप्लाझम आहे हा काय आहे? वॉटरी सबस्टन्स, म्हणजे लिक्विड टाइप सबस्टन्स. वॉटरी सबस्टन्स आहे, लिक्विड सबस्टन्स आहे. बिटवीन कोणामधला? बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन यांच्यामध्ये जो लिक्विड सबस्टन्स आपण बघितला, ज्या डायग्राम बघितल्या त्याच्यामध्ये, त्याला म्हणतो सायटोप्लाझम्स. त्याला म्हणतो सायटोप्लाझम्स. मग लक्षात ठेवा, सायटोप्लाझमचे जे पण पार्ट्स आहेत, पार्ट ऑफ सायटोप्लाझम इज known as सायटोसोम. काय? सायटोसोम. मग लक्षात ठेवा जेवढ्या पण केमिकल रिॲक्शन्स आहेत, केमिकल रिॲक्शन्स परफॉर्म, केमिकल रिॲक्शन ज्या पण आहेत कोणाच्या? सेलच्या. केमिकल रिॲक्शन ऑफ अ सेल टेक प्लेस इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्येच होतात. सर्व केमिकल रिॲक्शन सेलच्या कुठे होतात? सायटोप्लाझम मध्येच होतात. सायटोप्लाझम मध्येच काय होतात? सेलच्या केमिकल रिॲक्शन, केमिकल लोचा जो आहे तो कुठं होतो? सायटोप्लाझम मध्येच होतो. काय? सायटोप्लाझम मध्येच होतो. लक्षात ठेवा. अमिनो ऍसिड, ग्लुकोज, व्हायटामिन्स हे जे आहे काय? हे जे आहे आर स्टोर्ड इन इट. ह्या सायटोप्लाझम मध्ये अमिनो ऍसिड, ग्लुकोज आणि व्हायटामिन्स, जीवनसत्व हे कशात स्टोर होतात? या सायटोप्लाझम मध्ये स्टोर असतात. मायटोकॉन्ड्रिया सुद्धा, सेल ऑर्गेनेल्स हे सगळे कुठे प्रेझेंट असतात? ह्या सायटोप्लाझम मध्ये सगळे प्रेझेंट असतात. आणि मी काय सांगितलं होतं? एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट. काय? एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस. बाकी सर्व सेल ऑर्गेनेल्स कशाने बघू शकतो आपण? उघड्या डोळ्यांनी नाही, नॉट विथ नेक आय. पण बाकी सर्व सेल ऑर्गेनेल्स कशाने? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने बघायचे असतात. आणि क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस हे सिंपल मायक्रोस्कोपने सुद्धा बघू शकतो. उघड्या डोळ्यांनी तर सेल दिसत नाही, तर त्याच्यामधल्या सेल ऑर्गेनेल्स कसे बघणार? उघड्या डोळ्यांनी? आपल्याला शेजारी जाणारा माणूस दिसत नाही, तर सेल कुठून बघायची सर? कुठं एवढं खोलात जायला सांगता सर? तर काय की केमिकल रिॲक्शन कुठं होतं? सेलची सायटोप्लाझम मध्ये होतात. आणि अमिनो ऍसिड, ग्लुकोज आणि व्हायटामिन्स जे असतात त्या कुठं प्रेझेंट असतात? त्या कुठं स्टोर होतात? सायटोप्लाझम मध्ये. वेगवेगळ्या सेल ऑर्गेनेल्स मध्ये स्टोर होतात. आणि शेवटची एक गोष्ट आहे की ॲनिमलचं जे सायटोप्लाझम असतं, सायटोप्लाझम ऑफ animal cell is more dense. विरळ नसतं, गर्दी करून असतं. का? त्याचं कारण काय आहे? मी काय सांगितलं होतं?
प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतो, आहे भला मोठा व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतो प्लांट सेलमध्ये. आणि ॲनिमल सेलमध्ये छोटे छोटे बारके बारके कुपोषित व्हॅक्युअल्स, कुपोषित बोंबील सारखे छोटे छोटे व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतात ॲनिमल सेलमध्ये. त्यामुळे सायटोप्लाझमला खूप सारी जागा असते, म्हणून सायटोप्लाझम ॲनिमल सेलमधलं काय असतं, डेन्स असतो. प्लांट सेलमधलं नाही, प्लांट सेलमध्ये आहे भला मोठा त्याचा जागा आहे, डब्बू काय असतो, व्हॅक्युअल प्रेझेंट असतो. त्याच्यामुळं काय सायटोप्लाझमला जास्त जागा नाही ना, सायटोप्लाझमला जास्त जागा नाही, मग तो आजूबाजूला असतो सायटोप्लाझम. तसं प्लांट सेलमध्ये सगळीकडे जागाच जागा, हमारा ही राज है सायटोप्लाझम. म्हणून डेन्स असतो ॲनिमल सेलमधला सायटोप्लाझम. काय असतो, डेन्स असतो. काय असतो, डेन्स असतो. हा झाला तिसरा पार्ट सेलचा. आता लास्ट पार्ट आहे सेलचा मेन, काय आहे, 4 सेल ऑर्गेनेल्स. सेल ऑर्गेनेल्स म्हणजे काय, मी सांगितलं होतं, काय, परफॉर्म स्पेशल फंक्शन ऑफ सेल. स्पेशल फंक्शन कोणते, लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय, रिस्पिरेशन, ट्रान्सपोर्टेशन, एक्सक्रिटरी, डायजेशन, या जे असतात या लाईफ प्रोसेसेस आहेत, या कॅरीड आउट करण्यासाठी काय असतात, वेगवेगळे सेलमध्ये कंपोनंट्स प्रेझेंट असतात. त्या सर्व कंपोनंट्सला काय म्हणतो, सेल ऑर्गेनेल्स म्हणतो, जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो. व्हेरियस कंपोनंट्स प्रेझेंट इन अ सेल विच परफॉर्म स्पेशल फंक्शन्स or which perform life process of the living organism, this component is called as cell organelles. Cell organelles, त्याला काय म्हणतो, सेल ऑर्गेनेल्स म्हणतो. आणि मी काय सांगितलं होतं, एक्सेप्ट न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट. Other cell organelles, okay, except nucleus and chloroplast, other cell organelles can be seen only through electron microscope. न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट सोडलं तर बाकीचे जे पण सेल ऑर्गेनेल्स आहेत ते सर्व सेल ऑर्गेनेल्स आपण कशाने बघू शकतो, फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने, साध्या सिंपल मायक्रोस्कोपने बघू शकत नाही. उघड्या डोळ्याने तर वेगळंच आहे, आणि मी तर चष्मीस आहे. 4 डोळे आहेत मला, जन्म झाल्याचे 2 आणि डॉक्टरांनी लावलेले 2. 4 डोळे तरी बघू शकत नाही. मला सुद्धा काय लागणार आहे, मायक्रोस्कोपच लागणार आहे. मग मी न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट सिंपल मायक्रोस्कोपने बघू शकतो, पण बाकीचे जर बघायचे असतील तर मला काय पाहिजे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. मागचं लेक्चर बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कशी दिसते, कोणी डिस्कवर केलं, ते सुद्धा प्रिव्हियस लेक्चरमध्ये आहे. हे सर्व क्वेश्चन आतापासून शिकलात तर तुम्हाला जर पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये उतरायचं असेल तर त्यामध्ये विचारले जातात. आजकालचे पोरं खूप फास्ट आहे, आता ठरवतात मला भविष्यात काय बनायचं आहे. बेसिक नॉलेज असो नसो, सर बिझनेसमॅन, सर हे, सर ते, आधी बेसिक नॉलेज घ्या मग ठरवा. माझी तीच इच्छा आहे. हे असू द्या, मला याच्यासारखं बनायचं, मला त्याच्यासारखं बनायचं, ठीक आहे, ध्येय असलंच पाहिजे.
ध्येयाशिवाय प्रगती करता येत नाही. पण आता ठरवल्यानंतर काय करा की पुढं पूर्ण बेसिक नॉलेज आलं त्यानंतर ठरवा की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय. नाहीतर मग शेवटी तुम्हाला कळत नाही, मग शेवटी पॅरेंट्स सांगतात इकडं जा तिकडं जायचं, मग काही त्याच्यामध्ये सक्सेस होतात आणि काही काय गटांगळ्या खाव. आषाढी कार्तिकी वारी चालू द्याव. आषाढी कार्तिकी म्हणजे काय, मे नोव्हेंबर मे नोव्हेंबर मे नोव्हेंबर एक्झाम सेमिस्टर मे नोव्हेंबर चालते वारी वारी. ती वारी आषाढी कार्तिकी वारी जी आहे त्याच्यामध्ये आत्मिक समाधान मिळतं. इथं आत्मिक समाधान नाही, इथं टॉर्चर होतो. काहींना काही फरकच पडत नाही. का, कारण की ते एज्युकेशनमध्ये सिरियसच नाही. घरच्यांनी टाकलं ना मग घरच्यांना बघू दे, घरच्यांना बघू दे. मी थोडी म्हटलो होतो, मी आधीच सांगितलं होतं बघा बरं का. अरे पण तुला टाकलं तर तुझी जबाबदारी आहे पास होण्याची. घरच्यांचं एज नाही वाया जात, तुझं एज वाया जात आहे हे तुला कळलं पाहिजे. सो एज्युकेशनमध्ये सिरियस राहा. म्हणून थोडीफार ठीक आहे, पण पूर्ण कॉमेडी शो आपल्याला अजिबात करायचा नाही. आपल्याला जे लेक्चर होतील आपले कंटेंट ओरिएंटेडच लेक्चर होतील. म्हणून प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कशी दिसते, त्याची इमेज सुद्धा टाकली होती, कोणी डिस्कवर केली ते सुद्धा सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा. इथं मी सांगितलं तर सोपं होऊन जातं. नाही, प्रिव्हियस लेक्चर बघा, कळेल तुम्हाला. बेसिक नॉलेज घ्या. डायरेक्ट हे लेक्चर बघू नका, आधीचं प्रिव्हियस लेक्चर बघा मग हे लेक्चर बघा. माझे लेक्चर आवडत असतील, तुमच्या बऱ्याच डाऊट्स क्लिअर होत असतील तर लाईक करा, इतरांना शेअर करा. अडचण निर्माण झाल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर सेल ऑर्गेनेल्समध्ये काय की सेल ऑर्गेनेल्स म्हणजे काय की असे कंपोनंट जे सेलमध्ये प्रेझेंट असतात आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची लाईफ प्रोसेसेस कॅरीड आउट करण्याचं काम करतात त्या कंपोनंट्सला सेल ऑर्गेनेल्स म्हणतो. आणि न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट सोडलं तर बाकीचे सर्व सेल ऑर्गेनेल्स जे बघायचे असतील ते आपण कशाने बघतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने बघतो. मग कोणकोणते सेल ऑर्गेनेल्स आहेत तर आपण डायग्राममध्ये बघितलं तर बघा, न्यूक्लियस हा सेल ऑर्गेनेल्स आहे. न्यूक्लियस काय आहे, सेल ऑर्गेनेल्स आहे. अजून मायटोकॉन्ड्रिया, अजून गॉल्गी बॉडीज, अजून काय इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, नंतर लायझोझोम्स, नंतर प्लास्टिड्स, अजून काय बघितलं, अजून व्हॅक्युअल्स, काय व्हॅक्युअल्स. अशा पद्धतीचे खूप सारे काय सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात जे तुमचे काय करतात, लाईफ प्रोसेसेस कॅरीड आउट करण्याचं काम करतात. स्पेशल फंक्शन परफॉर्म करतात सेलमध्ये, स्पेशल फंक्शन परफॉर्म करतात सेलमध्ये. तर हे काय झाले, सेल ऑर्गेनेल्स झाले. तर हे जे सेल ऑर्गेनेल्स आहे हे काय करायचे आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. खूप सारे आहेत, खूप सारे इन डिटेलमध्ये विथ डायग्राम बघायचे आपल्याला, विथ डायग्राम बघायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण आज काय बघितलंय, ॲनिमल आणि प्लांट सेल आणि त्याचे जे 4 मेन पार्ट्स ऑफ द सेल आहे ते आपण बघितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, सेल ऑर्गेनेल्स. ते इन डिटेलमध्ये आपण काय करणार आहोत, डिस्क्राईब करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. तर घरी राहा, अभ्यास चालू करा. 9वी 10वी 11वी 12वीच्या बॅचेस आपल्या सुरू होणार आहेत ऑनलाईन, आणि ज्यांना ऑफलाईन पॉसिबल असेल ते सुद्धा जसं लॉकडाऊन गेलंय तसं ऑफलाईन बॅचेस सुद्धा सुरू होतील. त्यासाठी काय
माझे लेक्चर्स बघत राहा, शेअर करत राहा, लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू. धन्यवाद.